रोहा कोलाड मार्गावर रस्त्याच्या बाजूला अवैधपणे ट्रक उभे केले जात आहेत. त्यामुळे परिसराला अवैध ट्रक पार्किंगचे रूप निर्माण झाले आहे. दोन्ही बाजूला ट्रक उभे असल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या घटनात वाढ झाली आहे. असाच एक अपघात किल्ला येथे झाला. रात्री 9च्या सुमारास एक बाईकस्वार कोलाडकडून रोह्याकडे येत होता. त्यावेळी किल्ला गावाच्या जवळ रस्त्याच्या साईड पट्टीवर दोन्ही बाजूला ट्रक उभे असल्याने तेथे अपघात झाला. ट्रकमुळे या तरुणाला रस्त्याचा अंदाज आला नाही. समोरून डोळ्यावर लाईट पडल्याने तो उभ्या असलेल्या ट्रकला धडकला. अपघातानंतर जवळजवळ 10 ते 15 मिनिटे तो तरुण रस्त्यावरच पडून होता. योगायोगाने यावेळी तेथून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते विष्णुभाई लोखंडे परिवारासह पुढे जात होते. त्यांनी हा अपघात पाहिला आणि खाली उतरले. त्यानंतर जखमी दुचाकीस्वाराला गाडीत घालून भट रुग्णालयात आणले. तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात असताना त्याला कोणीही उचलत नव्हते. मात्र विष्णुभाई त्याच्यासाठी देवदूत ठरले. रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर तरुणाला मुंबईला हलवण्यात आले. या अपघातानंतर रोहा कोलाड मार्गावर दुतर्फा ट्रक उभे राहत असल्याने अपघातांच्या घटनेत वाढ झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या ट्रक चालकांना रस्त्यावर गाड्या उभ्या करण्याची परवानगी कोण देते असा सवाल होत आहे. पोलिसांनी अशा उभ्या केलेल्या ट्रकवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान विष्णुभाई लोखंडे यांनी तात्काळ मदत केल्याने तरुणाला प्राथमिक उपचार मिळाले. परिसरात कोणताही अपघात झाल्यास विष्णुभाई देवदूतासारखे धावून जातात असे लोक बोलायचे. त्यावर या घटनेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.